तुकाराम मुंढेंच्या बदलीसाठी इंटरनॅशनल ड्रग्ज लॉबीचा दबाव आहे आणि त्यासाठी 250 कोटी जमा करण्यात आल्याचा आरोप जितेंद्र आव्हाडांनी केलाय। तर मुंढेंची किमान 3 वर्ष बदली करू नये अशी मागणी भाजप नेते सुधीर मुनगंटीवारांनी केली आहे। अन्न आणि औषध प्रशासन विभागाचे आयुक्त म्हणून त्यांनी जबाबदारी स्वीकारली आणि त्यानंतर भेसळयुक्त पदार्थांवर जोरदार कारवाई सुरू झाली आहे। ही कारवाई इतकी जोरात सुरू आहे की मार्केटमध्ये गुटखा मिळत नसल्यामुळे अनेक जण हैराण झाले। कल्याणमध्ये दुर्गाप्रसाद पांडे नावाच्या व्यक्तीनं गुटखा मिळत नाही म्हणून तुकाराम मुंढेंवर टीका करणारा व्हिडिओ सोशल मीडियावर टाकला। त्यात मुंढेंवर अतिशय खालच्या पातळीवर टीका करण्यात आली होती। ओला चालक असणाऱ्या या व्यक्तीला पोलिसांनी आता बेड्या ठोकल्यात। तुकाराम मुंढे करत असलेल्या कामाचं कौतुकच केलं पाहिजे, पण मुंढे येण्यापूर्वी हे का घडत नव्हतं असा प्रश्न संतोषला पडलाय। गेल्या कित्येक वर्षांपासून सर्वसामान्यांच्या पोटात जे भेसळयुक्त पदार्थ जात होते त्याची जबाबदारी कोणाची? आणि उद्या आता मुंढेंची बदली झाली तर पुन्हा पहिले पाढे 55 प्रमाणे भेसळ सुरू होणार का? सर्वसामान्यांचं आयुष्य हे केवळ एका अधिकाऱ्याच्या असण्यावर किंवा नसण्यावर अवलंबून राहणं हे आपली गरज म्हणायची की मजबुरी? तुम्हाला काय वाटतं?